आता आपण शिकणार आहोत पृथ्वीचे अंतरंग. हा 8वी कक्षाचा दुसरा धडा आहे. जसं की धड्याचं नाव आहे पृथ्वीचे अंतरंग, तर आपण यात शिकणार आहोत सर्व पृथ्वीच्या विषयी. तर यात आपण पूर्ण शिकणार आहोत पृथ्वीच्या पृष्ठभागापासून तर पृथ्वीच्या केंद्रापर्यंत. हा धडा सुरू करण्याच्या आधी आपण काही प्रमुख गोष्टी पाहून घेऊया धड्याच्या. पहिली भूकंपीय लाटा. या लाटा तयार होतात आपल्या भूकंप किंवा अशा दुसऱ्या गोष्टीमुळे. दुसरं धरतीचे मेंटल. हे धरतीचे मेंटल जे आहे ते स्टार्ट होते जसंच क्रस्ट संपते, जे की 40-42 किलोमीटर खाली असते धरतीच्या पृष्ठभागापासून, आणि ते खालपर्यंत चालत जाते 28-70 किलोमीटरपर्यंत. हे जे पूर्ण मेंटल आहे धरतीचं, त्याचं पूर्ण वजन लगभग 84% जे पूर्ण धरतीचं वजन आहे त्या वजनचं बरोबर राहते. आणि याच्यात 2 लेअर असतात, एक वरचा मेंटल आणि एक खालचा मेंटल. तिसरं आहे मॅग्मा चेंबर. हे धरतीच्या पृष्ठभागाचा खाली एक जागेवर असा एक चेंबर सिच्युएटेड असतो. त्यात पूर्ण मॅग्मा वगैरे जमा असतो, जो की काही डिस्टर्बन्समुळे असा धरतीच्या सरफेसच्या वर येऊन जातो कधी कधी, जसं आपलं व्हॉल्कॅनोजमधून लावा निघतो तसं. चौथा आहे महाकाव्य. जे महाकाव्य असतं ते हे अशी जागा असते जिथून आपलं अर्थक्वेक्स यानी भूकंप जिथनं स्टार्ट होतं, त्यात थोडासा हलकासा वर पॉईंट असतो जिथनं आपलं जे अर्थक्वेकला आहे ना एक इनिशिएशन भेटते. अथवा अशी जागा जिथे अर्थक्वेक म्हणजे आपलं भूकंप खूप स्ट्रॉंगली खूप ताकदीने असा जाणवतो. पाचवी गोष्ट हे आहे की एंडोजेनिक चळवळ. हे चळवळ म्हणजे जे धरतीच्या आतमध्ये जे पण चळवळ होत असतात त्यांना आपण एंडोजेनिक चळवळ म्हणतो. 6वी गोष्ट आहे सौरवायू. हे अशी वायू असते जे आपल्या सूर्याने निघते असं. हे अशी खूप जोराची अशी वायू असते, यात आपल्या जसे की पार्टिकल्स असतात, इलेक्ट्रॉन प्रोटॉन्स खूप जोरात असे धक्कले जातात धरतीकडे आपल्या, आणि जे आपल्या धरतीच्या जे प्रोटेक्शन लेअर असतं त्यावर कोलाईड होतात, आणि मग तिकडे असं ऑरा वगैरे आपण पाहू शकतो कोणत्या जागेवर. ते या सोलार विंड्समुळे होते. या धड्यात दुसरी शिकण्यासारखी गोष्ट अशी आहे की आपली धरती कशी बनलेली. तर काय झालेलं ना, तर खूप लाखो वर्षाआधी असे आपल्या ब्रह्मांडची रचना सुरू झाली ना, अशीच एका आपल्या सोलार सिस्टममध्ये, जे आपलं 7-8 ग्रहाचे सोलार सिस्टम आहे, आपल्या सनचं सोलार सिस्टम, त्यात एक अर्थ पण आलं, म्हणजेच आपली पृथ्वी. तर काय झालं ना, तर पहिले आपलं एक धरती आपली बनलेली, आणि तेव्हा पण ते खूप जास्त गरम होती, एकदम पुन्हा आगीच्या गोल्यासारखं गरम होती. त्याच्यानंतर ना असे खूप सारी प्रक्रिया चाललेली, आणि आपली धरती अशी कूल झालेली. जे आपल्या धरतीची थंड होण्याची प्रक्रिया आहे ना, ते एकदम अशी पृथ्वीच्या सरफेसपासून खालपर्यंत आपलं सेंटरपर्यंत अशी प्रोसेस होत जाते. तर काय होतं ना, तर जे आपलं क्रस्ट राहते ते एकदम पूर्ण सुकून एकदम तर त्याच्यामुळे काय होतं, जे वरचं आपलं सरफेस असते ते पूर्ण घन होऊन जाते, आणि जसं आपण खाली जात असतो तर ते एकदम तरल राहते. म्हणजे त्यात थोडंसं घन असते पण हलकंसं ते तरल असते. तर आपली जी धरती आहे ते प्रमुख 3 गोष्टींनी बनली असते: क्रस्ट, मेंटल आणि कोर. जे क्रस्ट असतो त्यात 2 भाग असते, एक कॉन्टिनेंटल क्रस्ट आणि एक ओशनिक क्रस्ट. मेंटलला पण 2 भाग असते, एक अप्पर मेंटल आणि लोअर मेंटल. आणि कोर पण 2 प्रकारचे असते, आउटर कोर आणि इनर कोर. आता आपण पहिले क्रस्टला बघूया. तर आपण आता बघणार आहोत क्रस्ट. हे जे क्रस्ट असते ना, ते सर्वात वरची लेअर असते धरतीच्या सरफेसवरची, जे लेअर आपण म्हणतो. हे जे लेअर असते ते खूप घन असते, आणि हे जे लेअर आहे सर्वात थिन लेअर आहे, म्हणजे आपण मेंटल आणि कोरला पाहिल्याच्या विषयात. तर आता क्रस्टमध्येच कॉन्टिनेंटल क्रस्टमध्ये बघू आपण. तर जे कॉन्टिनेंटल क्रस्ट असते ना, ते सिलिकॉन आणि ॲल्युमिनियमने बनलेलं असतं. त्याला आपण एक Cl नाव दिलेलं आहे,
आणि याची जे थिकनेस जाडा हे जे आपलं क्रस्ट आहे ना ते 30 किलोमीटरपर्यंत जाडं असते. याची जे डेन्सिटी असते ते 2.65 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब असते. आणि हे जे एवढी त्याची जाडा पण आहे त्यात आपण ग्रेनाइट रॉक असा हा जो रॉक आहे तो आपल्याला इथे भेटू शकते. आता बघूया ओशनिक क्रस्ट. हा सिलिकॉन आणि मॅग्नेशियमने बनलेला असते. याची थिकनेस 7 ते 10 किलोमीटरपर्यंत असते. डेन्सिटी याची 2.9 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब असते. बासल्ट आणि गॅबरो रॉक इथे भेटले जाते. आता आपण बघूया मेंटल. मेंटल जे आहे ते क्रस्टच्या खालची लेअर असते. ते स्टार्ट होते 42 किलोमीटर अर्थच्या सरफेसपासनं तर खालपर्यंत जाते ते 28-70 किलोमीटरपर्यंत. जे आपल्या धरतीच्या पूर्ण वजन असते त्यातलं 84% पूर्ण मेंटलमध्ये असते. या मेंटलमध्ये ना असे एंडोजेनिक मुवमेंट्स होते. त्यामुळे काय होते ना असे एक एनर्जीचा प्रवाह होतो आणि मग त्या एनर्जीला वापरून आपण असे जसे अर्थक्वेक होतात, जे माउंटेन्स वगैरे बनतात आपले, किंवा वॉल्कॅनिक इरप्शन्स वगैरे होतात. तर आता मेंटलमध्ये आपण अप्पर मेंटल बघूया. याला आपण अप्पर मेंटलला आपण ॲस्थेनॉस्फिअर पण म्हणतो. आणि हे पूर्ण तरल असते. याची पूर्ण जे हे असतं पूर्ण तरल असते. जे मॅग्मा चेंबर्स असते ते या लेअरमध्ये भेटले जातात. आणि इकडे खूप सारे एपिसेंटर्स असतात आपल्या, जे कारण असतात मोठ्या मोठ्या भूकंपासाठी. याची जी ॲव्हरेज डेन्सिटी आहे ते 4.5 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब आहे. हे खूप जास्त आहे कारण की जे क्रस्ट आणि खालचं लोअर मेंटल जे प्रेशर त्याच्यामुळे याची डेन्सिटी खूप जास्त वाढून जाते. आता लोअर मेंटल जे आहे त्याची डेन्सिटी 5.7 ग्राम पर क्युबिक सेंटीमीटर असते. तेवढ्या खालच्या डेप्थमध्ये टेम्परेचर म्हणजे जे आपलं तापमान आहे खूप जास्त वाढून जाते. जसं की 2400 ते 1900 किलोमीटरचे जे डिस्टन्स आहे त्यामध्ये टेम्परेचर असतो 2200 डिग्री सेल्सिअस पासून 2500 डिग्री सेल्सिअसपर्यंत. आता आपण बघू कोर. कोर जे आहे ना ते 2900 किलोमीटरपासनं धरतीच्या खालच्या डेप्थपासनं सुरू होते. हे जे आपलं कोर आहे ते मेंटलच्या एंडपासनं तर धरतीच्या एकदम सेंटरपर्यंत लांब असते. ज्याची थिकनेस असते ना कोरची ते 3471 किलोमीटरपर्यंत असते. तर आता आपण बघूया आउटर कोर. तर जे आउटर कोर असते ते 1900 किलोमीटर फ्रॉम द सर्फेस ऑफ द धरतीच्या सरफेसपासनं 5100 किलोमीटर खालीपर्यंत असते. हे पण पूर्ण लिक्विड म्हणजे तरल असते पूर्ण. याच्यात खूप सारं आपलं आयर्न असते, जसे म्हणजे आपलं आयरन Fe जे म्हणतो आपण. जे सेकंडरी वेव्ह आहेत ते ह्या रिजनमधून पास नाही होऊ शकत. यातून फक्त प्रायमरी वेव्स ट्रॅव्हल करतात. याची डेन्सिटी 9.8 ग्राम्स पर सेंटीमीटर क्यूब आहे. आणि या जे लिक्विड जे आपलं तरल इकडे असतं आउटर कोअरमध्ये त्याचं टेम्परेचर 5000 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत राहू शकते. आता आपण बघूया इनर कोर. इनर कोर जे आहे ना ते 5150 किलोमीटर अर्थच्या सरफेसपासून खाली 6357 किलोमीटरपर्यंत असते. हे पूर्ण सॉलिड स्टेट असते, म्हणजे पूर्ण घन असते हे पूर्ण पार्ट. याच्यात आयर्न आणि निकल जे खूप जास्त प्रमाणात भेटलं जाते. त्यामुळे याला नाईफ पण म्हणतात. याची डेन्सिटी 13.3 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब आहे, जे खूप 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 जास्त आहे कारण की ते एकदम खालची लेअर आहे. त्याच्यावर पूर्ण अर्थचं भाराचं प्रेशर असतं, म्हणून याची डेन्सिटी एवढी खूप जास्त आहे. आणि याचा जो टेम्परेचर असतो म्हणजे ज्याचं तापमान असतो त्या पॉईंटचं तो एवढा जास्त असतो की जे आपल्या सूर्याचा सरफेसचा जो टेम्परेचर असतो तेवढा राहू शकतो.